बऱ्याच जणांमध्ये मूतखड्या होण्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. अगदी ऑपरेशन केलं तरी भरपूर जणांना परत सतत मूतखडा होत असतो. नमस्ते, मी डॉक्टर पियुष बागल. आज आपण बघणार आहोत की मूतखडा होऊ नये म्हणून काय पथ्य पाळली पाहिजेत आणि घरगुती उपायामध्ये आपण काय करू शकतो. तर सर्वप्रथम पथ्यामध्ये तुम्ही टोमॅटो, कोबी, फ्लॉवर हे जे 3 पदार्थ आहेत ते 3 पदार्थ तुम्ही कटाक्षाने टाळले पाहिजेत आणि सोबतच बोरचं पाणी जर तुमच्या घरी असेल तर बोरचं पाणी पिणं आधी तुम्ही बंद केलं पाहिजे, कारण का त्यामध्ये क्षार जास्त असतो. आणि 2 नंबर गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर भरपूर जणांना सवय असते की अगदी लघवीचा वेग आला म्हणजे लघवीला लागलं तरी लघवीला जायचं नाही, काहीतर कामानिमित्त तसंच बसून राहायचं किंवा काम झाल्यावर जायचं. त्यामुळे वात प्रकोप होऊन अजून जास्त मूतखड्या होण्याचं प्रमाण सध्या वाढत चाललंय. त्यामुळं लघवीचा वेग आला की आधी तुम्ही लघवीला जाऊन आलं पाहिजे, नंतर तुमचं काम पाहिलं. तर घरगुती उपायामध्ये कुलित म्हणजे ज्याला आपण हुलगे म्हणतो, त्या हुलग्याची भाजी आठवड्यातून 2-3 वेळा मोड न आणता तुम्ही जर खाल्ली तर ती नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. आणि त्या हुलग्याचं जरी तुम्ही पाणी जरी पिला तरी ते तुमच्या मूतखड्यासाठी लाभदायक असं असणार आहे. आणि दुसरा उपाय म्हणजे की जेवणाच्या आधी व जेवणाच्या नंतर 1-1 चमचा तुम्हाला तूप खायचंय आणि त्याच्यावरून कोमट पाणी प्यायचंय.